माहितीसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरती सर्व मान्यवर आदरणीय आढळरावजी असतील, शरददादा असतील आणि शिवाजीरावजींनी आणि शरददादांनी जी घेतलेली सर्वांची जी नावं आहे त्यांना मी मम म्हणतो. जर काही त्यांनी कमी जास्त घेतली असेल तर यांना दोष द्या, मला काय संबंध नाही. आदरणीय व्यासपीठ, कारण वेळ खूप झालेला आहे, मला वाटते 5:30-6 वाजल्यापासून आपण येऊन बसलेला आणि आज शहरातली एक बैठक होती. त्याच्या अगोदर शहरातली एक बैठक होती आणि या अगोदर देखील सकाळीच वारकरींना भेटण्यासाठी देखील मी गेलो होतो. आमचे नाना भांगेरे आलेत का, त्यांनी देखील त्यांच्या कुटुंबाच्या वतीने एक महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित केला होता आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबाच्या वतीने 9 एकर जमीन हे पालखी प्रतिष्ठानला देखील त्यांनी भेट देण्याचं काम केलेलं आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मला वाटलं होतं की आढळरावजी तुम्ही पण तिकडे येणार आहात आणि मग आपण इकडे येऊ, पण आपल्याला येता आला नाही कारण एवढी गर्दी होती आणि एवढी मोठ्या प्रमाणावरती जत्रा आज या वारकरी संप्रदायाची ती चाललेली आहे, त्यामुळे आम्हाला यायला फार मोठ्या प्रमाणावरती उशीर झालेला आहे. एक वारकरी सर्व चाललेले आहेत पंढरपूरच्या दिशेने आणि काही वारकरी चाललेले आहेत सुरतच्या दिशेने. आता सुरत मधून कोण ऐकत नाही असं त्यांना वाटलं तर डायरेक्ट गुवाहाटीला गेलेले. दुर्दैवाने म्हणावं लागेल की महाराष्ट्राची संस्कृती जतन करत असताना हा एक वेगळं एका बाजूला वारकरींचा संप्रदाय आहे आणि दुसऱ्या बाजूला वार करणाऱ्यांचा एक नवीन वर्ग आज या राज्यामध्ये तयार व्हायला पाहायला मिळते. शरददादाजी आपण बोललात, शिवाजीराव आपण बोललात, या व्यथा आहेत, त्याच्याबद्दल काही वादच नाही आणि त्याच्या चर्चा तुम्ही या निमित्ताने केली म्हणजे फक्त ऐकण्यापुरताच मर्यादित नाही, पण ज्या ज्यावेळी मला संधी मिळाली त्यावेळी पक्ष नेतृत्वाला या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी सातत्याने केलेला आहे आणि त्यातून थोडंफार का होईना काही विषयावरती मार्ग काढण्याचा देखील प्रामाणिक प्रयत्न आपण सर्वांनीच मिळून केलेला आहे. मग तो तुमच्या बिबट्या पार्कचा असेल किंवा काही दुसरे छोटे मोठे विषय येत असतील तर तो सोडण्याचा प्रयत्न आपण जिल्हा स्तरावरती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि नजीकच्या काळामध्ये तुम्हाला त्याची देखील कृतीतून म्हणजे फक्त बोलण्यापुरता नाही, कृतीतून देखील त्या अंमलबजावणी तुम्हाला पाहायला मिळतील. पण हे सर्व प्रश्न एका बाजूला आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला राजकारणामध्ये डावपेच चालत असतात, कटकारस्थाने होतच असतात. प्रत्येक जण आपल्या भागामध्ये, कोण गावामध्ये, कोण शहरामध्ये, कोण तालुका जिल्ह्यामध्ये होतो आणि एकमेकांच्या विरोधात आपण ज्यावेळी काम करत असतो किंवा भूमिका घेत असतो, काही गोष्टी होत असतात, केल्या जात असतात, पण कधी कोणाला संपवण्याची भाषा आपण कधी करत नाही. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की सत्ता येईल की राहील, जाईल की नाही राहील, मी या विषयावरती बोलणार नाही. तसंही या जिल्ह्याला सत्याचा काय लाभ मिळाला हा प्रश्न जर देखील आपण आपल्या मनाला विचारला तर त्याचा उत्तर हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, प्रत्येकाच्या कामकाजामध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला सत्ताची पर्वा नाही, पण जर कोण आम्हाला आमचा पक्ष संपवण्याची भाषा करत असेल तर त्यालाही देखील आम्ही रोखण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. या आत्मविश्वासाने तुम्ही मी आपण देखील उभं राहणं ही काळाची गरज आहे. खरं तर अनेक प्रश्न आहेत, त्याची चर्चा आपण रोज वर्तमानपत्रामध्ये बघतायत, रोज टीव्ही मध्ये बघतायत. इकडे येईपर्यंत पण देखील गाडीतून अजून माहीत पडलं की अजून एक गेलेले आहेत. आता ते गेलेले आहेत की पाठवलेले आहेत किंवा जाणार आहेत, घेऊन येणार आहेत की तिकडेच राहणार आहे हे माहीत नाहीये. आणि आता तर अशी अडचण आहे की आपला फोन नॉट रिचेबल झाला तर आपल्या बाबतीत शंका होते की नॉट रिचेबल काय म्हणजे जाणार नाही याच्याबद्दल काय, कोणाचं काय, काही नाही. कारण आपल्याला शरदाला कोण सध्या बोलवत नाहीये, कारण आपली गरजच नाहीये तिकडे. आज गरज आहे आमदारांची, रेट त्यांचे वाढलेले आहेत, आपण मायनस मध्ये चाललेलो आहोत.
असो, आणि प्रत्येकाने आपले रेट्स वाढून घेतले. आता तो काय रेट्स आहे हे मी बोलायची गरज नाही, खाजगीत तुम्हाला सर्व गोष्टी ते माहीत पडत असतील, समजत असतील. मी तर 2 दिवस या सर्व लोकांची सेवा करत होतो. 3 दिवस विधान परिषदचे प्रत्येक आमदार, कोणाला काय पाहिजे, कोणाला तिखट हवंय ते तिखट पाठवलं. तिखट म्हणजे दुसरा अर्थ घेऊ नका. काही माळकरी आहे ते बोले आम्हाला शुद्ध शाकाहारी पाहिजे, घरातून डबा आणून दिलं. सर्व काय व्यवस्था केली, सर्व सेवा केली, आणि मेवा तो आमचा घेऊन जिकडे जायचे ते जाते. असो, हरकत नाही. राजकारणामध्ये काही विशेष परिस्थितीवरती काही विशेष निर्णय घ्यावे लागतात, काही राजकीय निर्णय घ्यावे लागतात. त्यातलं पैकी एक मी पण आहे. राजकारणामध्ये मी देखील एक माझ्या जीवनामध्ये निर्णय घेतला. शरददादा आपण निर्णय घेतलं, एका काळामध्ये आढळरावजी आपण निर्णय घेतला. आपण निर्णय घेण्याची भूमिका आपण घेतली ना. त्यावेळी आपण राष्ट्रवादीमध्ये असाल, ते मनसेमध्ये असतील, मी राष्ट्रवादीमध्ये असेल, आणि आपण ती भूमिका घेतली. पण ती भूमिका घेत असताना ज्या घरातून आलो आपण ते घर उद्ध्वस्त करण्याची भूमिका कधी आपण घेतलेली नाहीये. ठीक आहे, काही तत्व आपल्याला पटले नाही पटले असेल हा नंतरचा भाग, पण आपण कधी नेस्तानाबूत करण्याची भूमिका आपण घेतली जात नाही. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की काही मंडळी सत्तेच्या लालचीपोटी आपली संघटना आणि किंबहुना आपला विचारच आपल्याकडनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. मला त्याला स्पष्टपणे सांगायचं आहे की लोक विकले जातील, सत्ता विकत तुम्ही घेऊ शकता, पण आमचा तुम्ही बाळासाहेबांचा विचार कदापि घेऊ शकणार नाही, कारण तो विचार तुमच्या सर्वांच्या रक्तामध्ये आहेत. आम्ही तर नंतर आलेली लोक आहोत, पण त्या विचाराने प्रेरित होऊनच आम्ही आज या व्यासपीठावरती आम्ही बसलेलो आहोत आणि नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. काय मिळालं काय नाही मिळालं हा नंतरचा भाग. काय मिळेल ही अपेक्षा नाही. माझी तर आढळरावजी अशी झाली की विधान परिषदची निवड झाल्यापासून मी पेढा खाल्लेला नाही आणि कोणाला पेढा भरवलेला पण नाहीये. कारण ज्यावेळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली 5 वाजता आम्हाला निरोप आला की 1 तास निवडणुकीचा वोटिंग काउंटिंग हा पुढे गेलात. कारण काँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यातले 2 आमदारांच्या बद्दल आक्षेप घेतला की यांनी परस्पर कशी काही मतदान देण्याचा अधिकार दिला. तेव्हाच थोडी हलचल सुरू झाली. थोडी हलचल सुरू झाल्यानंतर कुठे 6 वाजल्यापासून पुढे जात 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 या सर्व गोष्टी कळल्यानंतर विश्वासच बसत नव्हता. कारण कालपर्यंत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणारी लोक, कालपर्यंत आम्ही एकमेकांशी संवाद साधतोय, बोलतोय. अनेक मित्र आहे शरददादा, तुमचे किती अनेक मित्र असतील. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर विधिमंडळामध्ये काम करणारी लोक आहेत. म्हणजे अगदी नावं घेऊन जायची असेल तर प्रकाश सुर्वेसारख्या कार्यकर्त्याला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तो माझा जिल्ह्याचा अध्यक्ष होता, जिल्हा प्रमुख म्हणून घेऊन आलं. एक वेळा निवडणूक त्यांनी विधानसभेची लढवली, त्यावेळी प्रवीण दरेकर समोर निवडून आले मनसेतून, आणि मी असेन त्या काळामध्ये भुजबळ साहेब असतील. आम्ही त्यांना सांगितलं अरे बाबा तुझं काय खरं नाही, तू किती ट्राय कर, काय तू इकडनं आमदार होत नाही, तुला जर आमदार व्हायचं असेल तर तो शिवसेनेमध्ये जा, हे जाहीर रीतीने सांगून त्यावेळी त्यांना तिकडे पाठवण्याचं काम करणारी पैकी आम्ही आहोत. कारण शेवटी राजकारणामध्ये कार्यकर्ता हा जरी विचाराशी बांधला असेल तरी देखील काही राजकीय परिस्थितीनुसार त्याला निर्णय घ्यावा लागतो आणि त्याला पाठवण्याचं काम झालं. आणि आज 1 वेळा नाही तर 2 वेळा पक्षाने त्यांना संधी दिली आणि ते आज आमदार झाले. त्याच्यासारखा कार्यकर्ता जातोय जे विचार करू शकत नाही अशी डोळ्यासमोर असलेली लोक, जीवाभावातली लोक, एकमेकांना मांडी लावून एकमेकांच्या सुखादुखामध्ये राहणारी जी लोक आज आपल्याला सोडून जात आहेत. ठीक आहे, प्रश्न असू शकतात, काही प्रश्नाची चर्चा झाली, त्याचा उल्लेख दादा आपण आढळरावजी आपण सर्वांनी केली. पण ही जरी गोष्ट असेल तरी देखील मी तुमचा खरोखर अभिनंदन आणि कौतुक करतो. प्रश्न आहेत पण तुम्ही प्रश्नाच्या बरोबर निष्ठा सोडण्याचं काम केलं नाही आणि म्हणूनच आज या व्यासपीठावरती तुम्ही बोलत असताना तुमचं आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही. वाईट वेदना कोणाला वाटले पाहिजे जो जाणून बुजून अशी परिस्थिती तयार करतो, जाणून बुजून असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि जी मंडळी आज दुर्दैवाने आपल्याला सोडून गेलेत
प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जाऊन बघा. 2 वर्ष तर कोविडची परिस्थिती होती, पण केवळ अवघ्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये करोडो रुपयाची निधी ही शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. ते त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये ठेवलेली आहे आणि मोठमोठे कटआउट आणि जाहिरात लावून त्याचा प्रचार करण्याचं काम केलं. मग विकास निधी मिळत नाही ही तक्रार पण कितपर्यंत योग्य आहे? अगोदरच्या एका वक्त्यांनी सांगितलं की आपली यंत्रणा काय करत होती. आपली यंत्रणा काय करणार? आपले गृहमंत्रीच आपली यंत्रणा घेऊन पळत होता. दुर्दैवाने म्हणावं लागेल की शंभूराजे जे आपले माझे चांगले मित्र आहेत, शरददादा आपले चांगले मित्र आहेत, आपल्या एका कार्यक्रमाला येत होते. कोण विश्वास ठेवू शकतो का की राजे असे करू शकतात की ज्यांना आयुष्यात काहीच कमी नाही? आणि मग कोणीतरी सांगितलं का आमदारांना विकत घेतले, या क्रायटेरियामध्ये बसू शकतात का? अजिबात नाही. अशी मंडळं ज्यावेळी जात असतात त्यावेळी काय आपण त्यांच्याकडनं अपेक्षित करू शकतो असा देखील एक प्रश्न आहे. या सर्व प्रश्नाच्या बाबतीत काय उणीवा असू शकतात, आहेत, त्याच्याबद्दल काय वाद नाही, उणीवा आहेत. पण या उणीवा करत असताना देखील अनेकांनी सांगितलं का हे तुम्हाला माहित नव्हतं का, हे तुम्हाला का समजलं नाही? सर्व माहित होतं, सर्व समजत होतं. पण शेवटी आपण एक कुटुंबामध्ये ज्यावेळी राहत असतो आपल्याला माहित असते आणि तो संशयाचा वातावरण आपला असतो. पण किती जरी असला तरी देखील तो रक्ताचा नाता नसला तरी देखील जीवाभावाचा तो भाव असल्यावरती त्या व्यक्तीवर किती वेळा संशय व्यक्त करायचं, किती वेळा त्याला त्या संशयाच्या वातावरणामध्ये ठेवायचं. आणि त्याचा उल्लेख आदरणीय उद्धवजींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी त्यावेळी देखील सांगण्याची भूमिका घेतली की तुम्ही जर मला सर्वांनीच मिळून घेऊन सांगण्याचं काम जर केलं असता तर मी देखील कदाचित ती भूमिका बदलली असती, किंवा मी बदलायला तयार आहेत. पण काहीच न बोलता, काहीच न करता एका प्रकारे विश्वासघात ज्यावेळी जी माणसं करतात त्या प्रश्नाला किंवा त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जायचे हाही देखील प्रश्न आहे. मला चिंता या सर्व गोष्टीची नाही की सत्ता राहील की नाही राहील. ठीक आहे, आपण कायदेशीर लढाई लढतोय, त्याच्यातले वेगवेगळे दाखले आहेत. त्यातला महत्वाचा दाखला कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण तुम्हालाही माहिती असली पाहिजे, कारण आपण शिवसेनेतले सर्व सैनिक आहोत. शेड्यूल 10 म्हणतो ज्याला डिस्क्वालिफिकेशन ऑफ ऍक्ट ऑफ आपण ज्याला म्हणतो, ज्याला अमेंडमेंट 2003-2005 साली झाली. त्यामध्ये सेक्शन 21A एक असा सेक्शन आहे की त्या सेक्शनच्या अंतर्गत फक्त विधिमंडळामधला व्हीप ची तुम्ही अंमलबजावणी केली नाही म्हणून डिस्क्वालिफिकेशन होत नाही. पण त्या सेक्शन मध्ये तुम्ही पक्षाच्या विरुद्ध बाहेर राहून पण देखील कारवाई जर केली तरी देखील तुम्ही डिस्क्वालिफिकेशन साठी पात्र होतात. अशातला एक दाखला देखील त्याचा आधार घेऊन तेही पिटिशन आज पक्षाच्या वतीने आज मांडण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. अर्थात त्याला कोर्टात चॅलेंज होईल, कोर्टात काही निर्णय येतील, काही निर्णय येत नाही, काही वेगळे दाखले पण आहेत की ज्यामध्ये व्यंकय्या नायडू ज्यावेळी राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी देखील त्याला मान्यता दिलेली आहे. बिहारची ती घटना, या सर्व होतील, तांत्रिक मुद्दे होतील, ते होतील, सर्व होतील. महत्वाची भूमिका आहे की आज आपल्या पक्ष नेतृत्वाच्या वरती काय वेदना होत असतील आणि काय भावना होत असतील की अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी संपूर्ण देश आपल्याकडे पाहत होता, अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण केंद्र सरकार आपल्याला कुठचीही मदत करायला तयार नव्हता. आपली आर्थिक तिजोरीतली परिस्थिती खराब असताना देखील या कोविडमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने परिस्थितीला हाताळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तुमचे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी केलेलं आहे. हे तुम्ही मी नाही तर या देशातला नागरिक किंवा या राज्यातला मतदार देखील विसरू शकत नाही. कारण त्यावेळी भाऊ भावाला बघायला तयार नव्हता, त्यावेळी उद्धवजींनी कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्याला आधार देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. एवढंच नाही तर पक्षप्रमुख म्हणून घेऊन त्यांनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली, आज जर तीच मंडळी म्हणत असतील की पक्षप्रमुखांनी आम्हाला मदत केली नाही, आम्हाला जी काय मदत केली ती या व्यक्तीने केली, म्हणजे उद्या शिवाजीराव अडलराव जर खासदार असतील, त्यांनी जर तुम्हाला मदत केली आणि अडलरावजी बोललेत किंबहुना किंवा संपर्क प्रमुख या नात्याने मी आज विधिमंडळामध्ये आमदार झालो, मी तुम्हाला विकास निधी दिली उद्या,
तर मी म्हणेन याच्यात उद्धव साहेबांचा काय संबंध नाही, ही निधी मी वैयक्तिक तुम्हाला दिलेली आहे. असं होऊ शकतो का? ही काय निधी किंवा माझ्या बापाची निधी आहेत किंवा मी आणलेल्या आहेत किंवा कोणीतरी दिलेली आहेत काय निधी? ही निधी ही मला मिळाली, ही मला माझ्या पक्षामुळेच मिळालेली आहे. आणि म्हणून काही मंडळींनी निधी वाटप करण्याचं काम केलं, आमदारांना सांभाळण्याचं काम केलं. उद्या आज आढळरावजी तुमच्या सर्वांसाठी सुखादुःखामध्ये राहतात. एकमेव माणूस आहे जे मी नेहमी सांगितलं का निवडणूक पराभव झाल्यानंतर शरददादा असतील किंवा ते दोघं मंडळी असतील किंवा तिकडे विजयबापू असतील, हे कधीही नॉट रिचेबल राहिलेले नाहीये. मग आता हे नॉट रिचेबल राहिलेले म्हणून यांनी काम केलं म्हणून हे बोलतील काय बुवा याच्यात काय आता पक्षाचा काय संबंध, ही जी माझी मदत आहे ही आढळराव म्हणून करतोय, असं तेही बोलू शकत नाही. कारण आढळरावांच्या मागे आज माझी खासदार म्हणून घेऊन असेल, शरददादांकडे माझी खासदार म्हणून असेल, माझ्या मागे माझी मंत्री म्हणून असेल, पण त्या सर्वापेक्षा महत्वाचा मी शिवसेना पक्षाचा नेता आहे, कार्यकर्ता आहे किंवा उपनेता आहे, ही महत्वाची भूमिका आहे. ह्या भूमिकेतून देण्याचं काम. आणि मग काही मंडळी ही दिशाहीन करून घेऊन वेगळ्या पद्धतीने करून जर काम करण्याचा प्रयत्न करत असतील आणि अशा वेळी कटकार असतात की ज्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळत असताना कोविडच्या अत्यंत महाभयंकर परिस्थितीमध्ये लोकांना साथ दिल्यानंतर देखील स्वतःची जीवाची पर्वा न करता एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेच्या सामोरे जो व्यक्ती जात होता का ज्यावेळी आपल्याला हात उचलता येत नव्हता, बोटं हलत नव्हत्या, सह्या करता येत नव्हत्या, तरी देखील सक्षम रीतीने विश्वास ठेवून आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर ताकद देण्याचं काम केलं. आज दुर्दैव म्हणावं लागेल तेच प्रमुख सहकाऱ्यांपैकी आपापल्या भागातल्या आमदारांना घेऊन जाऊन जात आहेत आणि ते सांगतायत आम्ही काय पक्ष सोडलेला नाहीये, आम्ही कुठे काय पक्ष सोडलेला आहे आणि आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही पक्षामध्येच आहोत. पण तुम्ही महाविकास आघाडी सोडा. त्यावेळी देखील आदरणीय उद्धवजींनी स्पष्ट केलं की तुम्ही या, माझ्यासमोर या, माझ्यासमोर चर्चा करा. आणि ती संधी त्यांना होती. विधान परिषदच्या निवडणुकीच्या वेळी 3 दिवस आपण त्यांना वेस्टिन हॉटेल रेनेसेन्स मध्ये माझ्यावरती ती जबाबदारी आणि आमच्या दुसऱ्या उमेदवारांवरती होती. पक्षाकडच्या वतीने सर्व व्यवस्था केली गेली. स्वतः मी आदित्यजींना सांगून विनंती केली की तुम्हाला पण देखील आमदार नात्याने इकडे राहावं लागेल. मंत्री नंतर ते 3 दिवस सातत्याने त्यांच्याबरोबर होते. आमच्यावर चांगला नाश्ता केला, कोणाला आमलेट पाहिजे आमलेट दिलं, कोणाला आमलेट पाव दिलं, कोणाला वडापाव दिलं, सर्व केले. त्यावेळी कोणी कुठची भूमिका मांडली नाही, काही सांगितलं नाही. रायगड जिल्ह्यातले लोक तर इकडे व्यवस्थित रीतीने तो त्याचा डबा आणतोय, तो तिकडनंही आणतोय, हे करून घेऊन सर्व होते. मग काय झालं? व्यासपीठ तुम्हाला मिळाला होता, पण तो व्यासपीठ सोडून तुम्ही सुरतमध्ये जाऊन ज्या आरती बोलतात ह्याचा अर्थच असा आहे की हे जे बोलवते धनी हे एक कोण नाही, तर ह्याच्या मागे देखील एक मोठे कटकार असताना आणि षडयंत्र करण्याचा देखील काही मंडळी काम करतायत, जाणून बुजून करतायत आणि त्यांची नावं या नजीकच्या काळामध्ये तुम्हाला आता पाहायला मिळतात. मी आताच बघत होतो 17 आमदारांच्या वरती ज्यावेळी कारवाई केली गेलेली आहे त्या लोकांना महाराष्ट्र शासनाचा आजही संरक्षण आहे, पोलिसांचा संरक्षण आहे, त्यांचा काढला गेलेला नाही. तरी 17 लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या CSF आणि Y+ कॅटेगरीची सिक्युरिटी आता देण्याचं काम आज या निमित्ताने केलेलं आहे. तुम्ही जर शिवसेनेत आहात, शिवसेने पक्षाचे आहात, शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पक्षाच्या कार्यकर्त्याला काय गरज आहे का सिक्युरिटी घ्यायला? तुमच्या मागे एवढे लोक आहेत, तुमच्या मागे एवढे वलय आहेत, मग का तुम्ही घाबरतात? आणि म्हणून ज्यावेळी हे एअरपोर्टला येतील किंवा इकडे येतील त्यावेळी त्यांच्या मनामध्येच हा प्रश्न झालेला आहे की आम्ही कुठच्या तोंडाने लोकांच्या समोर जाऊ, कुठच्या तोंडाने आम्ही मतदारांकडे जाऊ. कारण त्यांनी सांगितलं की पक्ष सोडून आम्ही हा निर्णय घेतला नाही, पक्षामध्ये राहूनच आम्ही निर्णय घेतोय. आणि हे हळूहळू तुम्हाला कळेल की त्यांना पक्षामध्ये वेगळं गट तयार करता येत नाही. त्यांना जर निर्णय घ्यावाच लागेल तर कुठच्या ना कुठच्या तरी पक्षामध्ये त्यांना समावेश व्हावा लागेल. आणि एकदा काय ते समावेश झालं तर जे मतदारांनी ज्यांना निवडून दिलेले आहे, ज्या चिन्हावरती ते निवडून आलेले आहेत, त्या लोक ज्यावेळी त्यांची जाब विचारतील त्यावेळी त्यांना कुठच्याही परिस्थितीत तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही. यासाठी हे सर्व खटाटोप चाललेली आहे. असो, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा होईल, पण पहिल्या फ्लोअर टेस्टच्या अगोदर
त्यांना रोड टेस्ट देखील करावी लागणार आहे. कदाचित तो विमान मुंबईला उतरेल, पण मुंबईला नाही उतरला तर दुसरी जागा पुण्याची आहे, आणि पुण्याची ज्यावेळी रोड टेस्ट आली तेव्हा तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही, तुम्ही आपल्या ताकदीने राहणार की नाही, या भावनेतून आणि या भूमिकेतूनच तो आपल्याला सांगण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आपल्यातले सहकारी आहेत ते, आम्हाला आजही आत्मविश्वास आहे की त्यातले काही आपले सहकारी आहेत ते दिशाहीन झालेले आहेत. त्यांनाही समजत नाही की या ह्याच्यातून आम्ही कसं बाहेर पडू. त्यांनाही जे आश्वासन दिले होते 4 दिवसात तुम्हाला राज्यपालांकडे घेऊन जाऊन शपथविधी करायची आहे, 4 दिवसात तुझा महामंडळ तयार, 4 दिवसामध्ये तुला हे मिळणार ते मिळणार. अहो यांची तर एवढी मजल गेली, अरे तुला वेळ लागलाय काय, साहेबांचा निरोप आल्याशिवाय आम्ही करण्याची आमची हिंमत आहे का, चल साहेब पण आपल्या बरोबर आहे, नंतर साहेब पण काय बोलणार नाही, अशी देखील दुर्दैवाने काही गोष्टी म्हणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याला उत्तर आदरणीय पक्षप्रमुखांनी स्पष्ट दिलं की तुम्हाला गट तयार करायचं असेल तर गट तयार करा, तुम्हाला नाव घेऊन करायचं असेल नाव करा, तुम्हाला समाविष्ट करायचं असेल समाविष्ट करा, आणि मतं जर मागायचे असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा. शिवसेनेच्या पक्षाच्या आपले स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने तुम्हाला मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण ते नैतिकता तुम्ही सोडण्याचं काम आणि करण्याचा पाप केलेलं आहे. असो, अशा या सर्व गोष्टी असल्या तरी देखील आज मला या गोष्टीचा आनंद आहे की अनेक अडचणीला सामना करत असताना देखील या जिल्ह्यामध्ये आपण आपला पक्ष आजपर्यंत टिकून ठेवण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. ज्याचा उल्लेख अडलरावजी आपण केला, मी काल स्वतः मी आणि परबजी आम्ही सर्वजण बसलो होतो, आदित्यजी बसलो होतो, पालकमंत्री या नात्याने तुम्ही जी सूचना केली मी लगेच त्याचवेळी तिकडे कलेक्टरांना फोन पण लावला, आणि कलेक्टरनाच फोन लावला नाही तर मग आपल्या उपसभापती आहेत त्यांनाही सांगितलं की तुम्ही पण ताई इकडे या डीपीडीसी मध्ये एक त्याच्यातला एक भाग आहे, तुम्ही पण लगेच त्यांना सांगण्याचं काम करा, नाहीतर काही प्रस्ताव लोकप्रतिनिधीचे होत आहेत ते व्हायलाच पाहिजे, कारण लोकप्रतिनिधी तो अधिकार आहे, पण लोकप्रतिनिधीच्या व्यतिरिक्त पण जे लोकांचे जे प्रश्नासाठी जे प्रस्ताव आपण लोकांच्या वतीने जे दिलेले आहे त्याही प्रस्तावाला मान्यता मिळाली पाहिजे. आणि माझी विनंती राहणार आहे की आपल्या शिरूर तालुक्यातील आबा आपण किंवा माऊली आपण, माफ करा माऊली आपण आणि शरददादा आपण लगेच आजच्या आज PDF मध्ये ते प्रस्ताव तुम्ही सर्व द्या, आणि उपसभापतींच्या कार्यालय आणि विशेषतः आदित्य साहेबांच्या कार्यालयातून पण देखील त्यांच्याशी हे सर्व प्रस्ताव आपण तातडीने देऊन त्यालाही देखील आपले विकास कामाची जिकडे जिल्हा परिषद सदस्यांनी जे प्रस्ताव दिलेले असतील त्या सर्व कामाची देखील मान्यता आपण घेण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करण्याचं काम आपण करणार आहोत. अडलरावजी आपण बोललात ही गोष्ट खरी आहे की आपण सर्वजण एक करत असताना देखील आपण पाहता की आजही साहेबांना हे जाणवत नाही अशातला भाग नाही, काही त्यांना अडचणी शासन चालवत असताना झालेले आहेत. या प्रमुख पदावरती राहत असताना देखील त्यांनी काम करत असताना ही भूमिका घेतली आहे. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल काल संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती, आणि ज्यावेळी महाविकास आघाडीची चर्चा झाली तरी इतर कोणाचं नाव घेतलं नाही, तर पुणे जिल्ह्याचा उल्लेख करत असताना त्यांनी आढळरावजींचा नावाचा खास करून उल्लेख केलं ना, आणि खास करून केलं की आम्हालाही समजते की काही वेळी आघाडीमध्ये कदाचित ती सीट आपल्याकडे राहील की नाही राहील, आणि त्यांनी उदाहरण दिलं की आढळरावजींची पण झाली, ह्याचा अर्थ आम्ही सोडून दिला अशातला भाग नाही ना. आपण पण त्याच्यात बसून करून काहीतरी चर्चा आपण करू. फक्त एकमेव त्यांच्याबद्दल बोलले, बाकी कुठच्याही सीटच्या बद्दल राज्याचं त्यांनी सांगण्याचं काम केलं नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या नेतृत्वाचं पण लक्ष आपल्याकडे आहे. पण आज जी काळाची जी गरज आहे की आज आपल्या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभं राहणं, कारण जी मंडळी पक्षाच्या नावाखाली किंवा प्रश्नाच्या नावाखाली, आणि आता तर नवीन फॅशन झालेले आहेत हिंदुत्व, माझा प्रश्न असा आहे की हिंदुत्वाचा एवढंच जर तुम्हाला जर मोठ्या प्रमाणावरती जर तुम्हाला वाटत होता, मग 2.5 वर्षाची सत्ता तुम्ही भोगण्याची गरज नव्हती ना. मी समजू शकलो असतो की ज्यावेळी महाविकास आघाडी करत असताना त्यावेळेस तुम्ही हा बंड करायला पाहिजे होतं, त्यावेळेस तुम्ही ही भूमिका घेतली पाहिजे की हे आम्हाला मान्य नाही. एवढंच नाही तर जर तुम्हाला पटत नसतं तर तुम्ही देखील त्यावेळी देखील दिला, त्यावेळी स्पष्टपणे सांगता आला असता. आजही माझं सांगणं आहे की एवढंच जर तुम्हाला या विषयावरती जर आपुलकी वाटत असेल आणि करत असेल तर या सर्व आमदारांनी ज्या ज्या लोकांना वाटते, मी सर्व म्हणणार नाही कारण अनेक आमदार आपल्याशी आजही संपर्कात आहेत, अनेक आमदार आपल्यालाही सांगतायत की या कायदेशीर अडचणीतून आम्हाला बाहेर काढा.
आणि ज्या ज्या आमदारांना वाटते किंवा हे नाही, तर त्या आमदारांना पण देखील माझं नम्रपणे आव्हान आहे की तुम्ही राजीनामा द्या आणि परत लोकांच्याकडनं निवडणुकीला सामोरे जा आणि निवडून येऊन तुम्हाला जे निर्णय घ्यायचे तुम्ही घ्या. मात्र पक्षाच्या जीवावरती, सामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलेला आहात. तुमच्या बरोबर जर पक्ष नसला, तुमच्या बरोबर ही निशाणी नसली, तर तुमचा मतदार देखील काय केल्याशिवाय काय होणार आहेत किंवा काय न झालेले आहेत ते देखील तुम्हाला सर्वांना आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून ती भूमिका घेऊन तुम्ही मी आपण सर्वजण एक संघाने आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींच्या मागे पूर्ण खंबीरपणे उभे आहोत. हे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून एकजुटीने आणि एक शक्तीने कुठेही न डगमगता अडचणी असतील ते बाजूला ठेवून आज आपली लढाई, आज आपली निष्ठा ही आपल्या नेतृत्वाच्या साठी आहे. आज आपली लढाई जे नेतृत्व करतायत त्याच्या मागे आपण उभे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून या निमित्ताने करूया. एवढंच या प्रसंगी या निमित्ताने सांगतो. आणि आपण एवढा वेळ थांबलात त्याबद्दल आपले सर्वांचे, माऊली असतील आणि सर्व तालुका प्रमुख या सर्वांनी फक्त अवघ्या काही तासामध्ये आपण काल रात्री निर्णय घेतला आणि आज बैठक आपण लावलेली आहे. या सर्व प्रमुखांचे, व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुखांचे आणि विशेषतः आपले सर्वांचे आभार म्हणून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर सभेचा आभार प्रदर्शन करण्यासाठी माजी तालुका प्रमुख आणि जिल्हा सल्लागार सन्मानित प्रकाशदादा वाडेकर यांना विनंती. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आत्मविश्वासामध्ये भर घालण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नवनिर्वाचित आमदार माननीय सचिन भाऊ आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ, आम्ही रात्री 1:30 वाजेपर्यंत 20 तारखेला जल्लोष आपल्यासाठी करत होतो, परंतु या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी आले. शिवसेनेचे उपनेते माननीय माजी खासदार शिवराज आढळराव पाटील, माजी आमदार जिल्हा प्रमुख श्रीराज सोनवणे, सर्वच मान्यवर या ठिकाणी जिल्हा प्रमुख माऊलीआबा, जिल्हा परिषदेचे माऊलीआबा गटके, सर्वांचं आणि सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचं आपल्या मनापासून आभार मानतात.